सो फ्रेंड्स, व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मला काही बोलायचं आहे. मागच्या काही गोष्टी आहेत जे मी तुम्हाला बोललेले नाहीये, तर ते मला बोलायचं आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, मगच तुम्हाला समजेल की गोष्ट काय आहे, काय माझी पर्सनल लाईफ आहे, काय गोष्टी आहेत माझ्या लाईफमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल. काही लोक काय करतात, व्हिडिओ बघतात, स्टार्टिंगचं अर्ध निम्म बघतात आणि मग डायरेक्ट कमेंट करतात. त्यांना पुढचं मागचं काहीच माहिती नसतं. त्याच्यामुळे वाईट कमेंट करण्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि मगच कमेंट करा. सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आपापल्या फॅमिली सोबत. अँड येस, I'm also happy. Not only happy, I'm so happy because मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला खूप छान कमेंट्स केले. मी खूप डिप्रेस झाले होते काही कमेंट्समुळे, बट तुम्ही मला खूप छान मोटिवेट केलं कमेंट्सद्वारे. खूप छान वाटलं तुमचे कमेंट वाचून. मला थोडंसं मोटिवेट मिळाला आणि थोडंसं मनाला वेगळंच फील होते, म्हणजे हॅप्पी फील होते मला की तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करता म्हणून. तर खूप छान कमेंट्स मला आले की इग्नोर कर वाईट कमेंट्सला, चांगल्या कमेंट्सकडे लक्ष दे, आपलं काम करत राहा, अशा लोकांकडे लक्ष देऊ नको, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर थँक्यू सो मच की तुम्ही मला खूप छान प्रकारे मोटिवेट केलं. आणि अजून एक मला बोलायचंय, माझा बर्थडेचा जो मी व्हिडिओ टाकला होता की मला कुणी सुद्धा विश केलं नाही म्हणून, तर त्याखाली तुम्ही खूप सारे मला विशेस दिले, मला शुभेच्छा दिल्यात तुम्ही. तर थँक्स बोलायचं राहून गेलं. तर थँक्यू सो मच की तुम्ही मला विश केलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही दिल्या मला, त्याबद्दल मनापासून थँक्यू. चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर फ्रेंड्स, आज मी माझी पर्सनल लाईफ तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी प्रत्येक माझ्या लाईफच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. माझं रिअल नेम, एज्युकेशन, मी कुठे राहते, काय करते, मला बहिणी किती आहेत, भाऊ किती आहेत, मम्मी काय करते, पप्पा काय करतात, भाऊ काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मी माझं रिअल नेम सांगते. माझं रिअल नेम रिया नाहीये. तर माझं रिअल नेम स्नेहा युवराज सिंग ठाकूर असं आहे. तर तुम्ही म्हणत असाल की मग रिअल नेम स्नेहा आहे, तर मग रिया नाव का टाकलंय तिने? तर ती गोष्ट अशी आहे की स्नेहा नाव काय वाईट नाहीये, बट रिया नाव हे खूप मस्त आहे आणि मला ना खूप म्हणजे लहानपणापासून हे नाव खूप आवडायचं, रिया 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 असं. तर मी बाहेर पण कुठे गेले असं तर मी माझं रिअल नेम नाही सांगत, रिया म्हणूनच सांगते, कारण की मला रिया नाव खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. त्याच्यामुळे मी सगळीकडे रिया रिया रियाच टाकलेला आहे. तर आज तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की माझं नाव रिअल काय आहे ते. सो सेकंड गोष्ट की माझं क्वालिफिकेशन काय झालं आहे. तर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, BCom. तर माझं शिक्षण कुठं झालं आहे, तर माझं एकच कॉलेज नव्हतं किंवा एकच स्कूल नव्हतं. मी 2-3 ठिकाणी स्कूल कॉलेज चेंज केलेलं आहे. आधी इथे होतं आम्ही, जे दौंडमध्ये आहे त्यांना नक्की समजेल, संत तुकडोजी महाराज विद्यालय इथं आहे गोलराऊंडला. तर तिथे 8वी पर्यंत झालंय माझं शिक्षण. आणि त्यानंतर भीमतडी शिक्षण संस्था कन्या विद्यालय, जी शेजो शाळा म्हणली जाते, तिथं 9वी ते 12वी तिथे केली आहे मी. आणि देन 13वी ते ग्रॅज्युएशन मी आपल्या दौंड कॉलेजमध्ये पूर्ण केलेलं आहे. सो अशा प्रकारे माझं शिक्षण झालेलं आहे. तर नेक्स्ट गोष्ट, मी कुठे राहते. मी दौंडमध्ये राहते. आता दौंड तालुका आहे
अजून काय बोलू दौंडबद्दल. माझ्या घरात कोण कोण राहतं. सो माझी फॅमिली खूप मोठी आहे फ्रेंड्स. मला 4 बहिणी आहेत, मी धरून 4 आणि 2 भाऊ आहेत. तर मोठ्या बहिणीचं लग्न झालं आहे, 2 नंबरच्या बहिणीचं पण लग्न झालं आहे, 3 नंबरच्या बहिणीचं पण लग्न झालेलं आहे. तर ते सगळे आपापल्या संसारामध्ये व्यस्त आहेत, आपापल्या जॉबमध्ये ते व्यस्त आहेत. आणि 3 बहिणींना 2-2 लेकरं आहेत. मोठ्या बहिणीला 2 मुलं आहेत, 2 नंबरच्या बहिणीला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. 3 नंबरच्या बहिणीला तिला पण 2 मुलंच आहेत. तर माझ्या ब्लॉगमध्ये कधी कधी ते दिसले पण असतील तुम्हाला. तर आता माझ्या बहिणी काय जॉब करतात मी ते सांगते. माझी मोठी बहीण स्किन स्पेशलिस्ट आहे. म्हणजे स्किनचे ट्रीटमेंट्स वगैरे जे असतात, आपले पिंपल्स, ब्लॅक स्पॉट्स, हे जे काय, त्याचा जॉब करते ती. आणि 2 नंबरची बहीण ती आहे ब्युटिशियन आणि तिचं खूप मोठं दौंडमध्ये पार्लर आहे. जे दौंडमध्ये राहतात तर त्यांना माहिती असेल, क्राऊन बेकरीच्या जवळ माझ्या 2 नंबरच्या बहिणीचं खूप मोठं पार्लर आहे. त्या पार्लरचं नाव आहे SR ब्युटी हब. खूप मस्त आहे. दौंडमध्ये असं कुणाचाच पार्लर नाहीये तसा माझ्या बहिणीचा पार्लर आहे. आणि हां, पार्लर सोबत माझी बहीण बिझनेस पण करते. DSRचं प्रोडक्ट्स आहेत, खूप छान असे प्रोडक्ट्स आहेत, ती त्याचं पण बिझनेस करते. आत्ताच नुकतं 10 दिवसामागे ती माझे 3 बहिणी ताज हॉटेलला जाऊन आले, तेच DSRच्या मीटिंगसाठी. ताज हॉटेलमध्ये, मुंबईचा जो मोठा ताज हॉटेल आहे, त्या ताज हॉटेलमध्ये त्यांचं मीटिंग होती DSRची. सो ते प्रोडक्टचं मी ती बिझनेस करते. म्हणजे माझ्या 3 बहिणी बिझनेस करतात. मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आहे, सो मी नाही केलं. बट ते प्रोडक्ट मी यूज करते. खूप छान प्रोडक्ट्स आहेत. जर कुणाला हवे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. खूप छान आहेत. A to Z पर्यंत सामान मिळतं. मॉइश्चरायझर, शॅम्पू, कंडिशनर, लिप बाम, फेस सिरम, हेअर सिरम, सगळं काही मिळतं आणि खूप छान असे रिझल्ट आहेत. ती स्वतः पार्लरमध्ये यूज करते. सो मी काय ॲड करत नाही आहे, बस सांगते मी तिचा बिझनेस. आणि माझी 3 नंबरची बहीण पण ती DSRचंच बिझनेस करते. आणि प्लस म्हणजे ती ब्लाऊज वगैरे पण शिवते. खूप छान असे डिझाईनचे ब्लाऊज शिवते. आम्हाला घरामध्ये कोणाला जर ब्लाऊज शिवायला टाकायचं असेल तर आम्ही तिच्याकडेच टाकतो. माझ्या मम्मीचे, माझे बहिणीचे, स्वतःचे, आजूबाजूंच्या लोकांचे पण ती ब्लाऊज शिवून देते, जसं पाहिजे तसं. तर आणि मी, तुम्हाला माहिती आहे मी काय करते. मला ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे. ॲक्टिंग, डान्सिंग, सिंगिंगमध्ये. सो ब्लॉगिंगमध्ये पण आहे. तर मी आज ते तुमच्या समोर आहे. तर असं माझ्या बहिणी आणि मी काम करतो. आणि माझे 2 भाऊ, आता ते काय काम करतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला आठवतंय का, माझ्या 5-6 व्हिडिओ आधी मी एक व्हिडिओ टाकला होता जे माझ्या पप्पांच्या पायाला लागलं होतं, फ्रॅक्चर झालं होतं. तर त्या व्हिडिओमध्ये मी शेवटी सांगितलं होतं की एक गुड न्यूज आहे आणि ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. बट त्याचा प्रॉब्लेम काय झाला मी तुम्हाला सांगते. मी तो व्हिडिओ, गुड न्यूजचा व्हिडिओ बनवून पूर्ण छान प्रकारे एडिट करून म्हणजे पोस्टिंगच करायचा बाकी राहिला होता. सगळं काही केलं होतं. तर म्हणलं दुसऱ्या दिवशी आपण व्हिडिओ पोस्ट करूयात. बट काय झालं, माझ्याकडनं तो ब्लॉग बनवलेला डिलीट झाला. तर मग आता मी म्हणते की चला आता आपण व्हिडिओ अपलोड करूयात असं तसं. तर मी व्हिडिओ माझ्या गॅलरीमध्ये शोधते तर व्हिडिओ सापडत नव्हतं. तर चलो काही बात नाही. तर ह्यामध्ये मी सांगते तुम्हाला की काय गुड न्यूज होती ते, की माझा भाऊ SRP मध्ये भरती झाला आहे. तर तीच गुड न्यूज मला तुम्हाला सांगायची होती. माझा भाऊ गेल्या कित्येक वर्ष तो ट्राय करत होता. खूप ट्राय करायचा तो. म्हणजे अभ्यासामध्ये तर तो खूप हुशार आहे, ग्राउंडमध्ये पण खूप हुशार आहे, पण थोड्या मार्काने तो जायचाच.
5-6 वेळा बहुतेक तो फेल झाला, अनसक्सेस त्याला भेटत होतं. फायनली त्याला या वर्षी त्याला सक्सेस मिळाला आहे आणि तो भरती झालेला आहे. तर आता तो गेला 6-7 दिवस आता चाललाय तो जॉबवर त्याच्या. तर माझा मोठा भाऊ पोलीसमध्ये भरती झालाय. तर तीच गुड न्यूज होती, तीच गुड न्यूज मला तुम्हाला द्यायची होती. आणि माझा छोटा भाऊ आहे तो लहान आहे, त्याच्यामुळे आता सध्या तो काही करत नाही, बट इंटरव्ह्यू तो देत असतो बँकेमध्ये. तर त्याला पण आज ना उद्या जॉब नक्कीच लागेल. तर माझी मम्मी काहीच नाही करत. माझी मम्मी हाऊसवाईफ आहे, घरीच करते. बट माझी मम्मी सगळं काही करू शकते, सगळं म्हणजे अन्नपूर्ण म्हणतात ना, ती आहे माझी मम्मी. आणि घरकाम खूप मस्त प्रकारे करते, स्वयंपाक तर खूप छान करते. मम्मीला ब्लाऊज शिवता येतात, ड्रेस शिवता येतात, बॅग्स शिवता येतात. अजून काय सांगू तुम्हाला, सगळ्या काही गोष्टी मम्मीला जमतात. काही येत नाही असं नाही, सगळं मम्मीला जमतं. तर ऑलराऊंडर आहे मम्मी. आणि माझे पप्पा काय करत होते, माझे पप्पा काय करतात, माझे पप्पा SRP मध्येच होते, पोलीस होते माझे पप्पा पण. बट आता 4 वर्ष झाले माझे पप्पा रिटायर झालेत. आता माझे पप्पा घरी आहेत. सो घरीच आहेत माझे पप्पा. तर ऑलमोस्ट मी सगळं काही सांगितलेलं आहे. सो अजून काय राहिलंय का, माझं रिअल नेम सांगितलं तुम्हाला, माझं एज्युकेशन सांगितलं, मी कुठे राहते ते सांगितलं, गुड न्यूज सांगितली, सगळं सांगितले. सो झाला हा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सो चला आपण आता भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय.